मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सकाळी 9च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी भेट घेतली। तर या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं। बेस्ट निवडणुकीसंदर्भात भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतात। राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील। ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली का 2 दिवस मुंबई बुडते आहे। मुंबई, ठाणे, नाशिक सारखी शहरं बुडाली। राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे। अनेक जण भेटत असतात, काही जण राज्याचे प्रमुख कोणी असलं, आज देवेंद्रजी आहेत, त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा, सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात। काही महत्वाचे प्रश्न असतात, ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। ते का गेलेत, कशामुळे गेलेत हे सांगता येणार नाही, पण कुठेतरी उद्याच्या इलेक्शनबद्दलच ते जर मुद्दा तिथं मांडणार असतील, नाही तर उद्या जाऊन भाजपवर जाण्याची भूमिका ते घेत असतील, तर आज वेगळी, उद्या वेगळी, काल वेगळी अशी भूमिका सातत्याने एखादा पक्ष जर बदलत राहिला तर त्याच्यावरची विश्वासार्हता कुठेतरी कमी होऊ शकते। पण राज ठाकरे साहेब, सीएम साहेबांना कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी विषयाच्या बाबतीत गेले असतील। आज रस्त्याची परिस्थिती, सगळीकडे पाणी या मुंबईमध्ये आलेलं आहे, रस्त्यावरचे लोक सुखरूप नाही। आता वर जी चालणारी मोनोरेल आहे, म्हणजे हवेतले लोकसुद्धा आज दुर्दैवाने आज सुखरूप नाही, ते मुद्दे घेऊन कदाचित गेले असतील। देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत। संजय राऊत म्हणतायत की राज ठाकरे गणेश उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्रजींना भेटले आहेत। खरं तर कालच उभाटा गटाचं अनंत चतुर्दशीच्या पूर्वी बेस्टच्या माध्यमातून विसर्जन करण्याचं काम केलं आहे। त्यामुळं ही भेट नेमकी कशासाठी झाली होती याची मला कल्पना नाही। राजसाहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची ही भेट आताच नाही, अनेक वेळा होत असते। महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही त्यांना काही सूचना असतील किंवा त्यांना काही बोलायचं असेल तर ते भेटू शकतात आणि त्याच पद्धतीने त्यांची भेट आहे। कोणती राजकीय त्याच्यामध्ये मला वाटतं काही दोन बंधू एकत्र येण्याच्या ज्या गोष्टी होत्या त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल आणि येणाऱ्या काळात समीकरण बदलतील या भेटीमुळे। नाही, आता 2 बंधू काय करतात हे दोन्ही बंधूंनी ठरवायचं, त्याबद्दल आम्ही भाष्य करणार नाही। त्यांना आता कोणाकोणाची भेट घेत आहेत तो त्यांचा प्रश्न आहे। शेवटी बेस्टमध्ये जो काही पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना भविष्यातले संकेत काही मिळाले असावेत, म्हणून त्यांनी ती भेट घेतल्याचं नाकारता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।